यादववाडी या ठिकाणी हनुमान मंदिराचा सप्ताह सालाबादप्रमाणे भरत असतो। यावर्षी या जागेमध्ये काही अडथळा निर्माण झालेला आहे। नक्की काय प्रश्न आहे? यादववाडीचे ग्रामस्थ या ठिकाणी संपूर्ण जमा झालेले आहेत। त्यांना विचारायचे की बाबा हा प्रश्न नक्की काय आहे आणि कशामुळे अडथळा निर्माण झालेला आहे। तर ही जागा आहे ना, ही आम्ही सर्व मंडळीने मारुतीरायाला अर्पण केलेली आहे। काय 2-2 गुंठे 1-1 गुंठा काय असेल ती म्हणजे कोणी? आम्ही यादववाडी मंडळीने गायकवाड पिंगळे आणि यादव गायकवाड पिंगळे आणि यादव बरं, मग या मंडळीने मारुतीरायाला ही जागा अर्पण केलेली आहे। बरं, तर त्यामध्ये आमची तर जुनी घरं होती या ठिकाणी सर्वांची, म्हणजे जेवढे ती भावकी आहेत एवढ्यांची घरे या ठिकाणी होती। आता या जागेला त्याने अडथळा आणलेला आहे। कोणी अडथळा आणला? आता कोणाचं नाव सांगू? त्याचं नाव सांगा ना, सांगा. बबन रेवजी गायकवाड। काय म्हणणं आहे त्यांचं? त्यांचं म्हणणं आहे का ही जागा आमची इथपर्यंत आमचं वावर निघतंय आणि मग हनुमान जयंतीला त्याने अडथळा आणलेला आहे कार्यक्रम करण्यासाठी। कधी आहे कार्यक्रम? कार्यक्रम 29 तारीख पासून आहे। तुमचं म्हणणं काय आता? आमचं म्हणणं काय नाही, ही जागा गावकीची, बाकी आमचं त्यांचं आणि आमचं काय भांडण नाही। ते म्हणते तिथं काय जागा आम्ही तोडणार आहे, शेड वगैरे काढणार आहे, सगळं ठेवणार नाही। काय वाद आहे नक्की ऐकला? ही जी जागा आहे ही जागा संपूर्ण यादववाडी पिंगळे यादववाडीतील गायकवाड भावकी, पिंगळे भावकी आणि यादव भावकी यांनी गावठाण म्हणून या जागेत घरं होती, ही सगळी जागा देवस्थानाला अर्पण केली। आता जो जमीन मालक मूळचा आहे त्याचं नाव आहे बबन रेवजी गायकवाड। ते म्हणतात आमचा या जागेत जमिनीचा 7-12 इथपर्यंत येतोय। आज 45-51 वर्ष झाले जागा गावकीचा सप्ताह इथंच भरतोय आणि त्यांनी अडथळा निर्माण केलाय। कायदेशीर योग्य ती कारवाई करण्यात यावी। काय शाहीर नक्की आता याच्यामध्ये त्यांची मोजणी आहे, त्यांची जागा आहे, त्याची शासकीय मोजणी झाली, काय झालेलं आहे? सर, जो आपला बेल्लाबोरी रोड आहे, या बेल्लाबोरी रोड लगत या ठिकाणी यादववाडीमध्ये आमचा 1 नंबरचा हा गट आहे। 1 नंबरच्या गटामध्ये जे हनुमान मंदिराचं हे क्षेत्र आहे 1चा 1 या ठिकाणी उतारा आपल्याकडे आहे। मंदिरामध्ये कामकाज होऊन जवळजवळ नवीन मंदिर या ठिकाणी, पूर्वीला मंदिर आमचं रोड लगत होतं, नंतर मंदिर या ठिकाणी काही जुनी घरं होती ती घरं काढून या ठिकाणी नवीन मंदिर या ठिकाणी ग्रामस्थांनी उभारलं। आणि त्यानंतर हे जे आपण पाहतोय अन्नदानाचं जे शेड आहे, त्या अन्नदानाचं शेड सुद्धा या ठिकाणी उभारलेलं आहे। दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत असतो। ज्या झाले कार्यक्रम? जवळजवळ 51 वर्ष गेल्या वर्षी त्या ठिकाणी संपन्न झालं। इथून पाठीमागे त्यांनी कधी आडवं लावलं नाही का? नाही सर, हे निष्पन्न होण्याचं कारण ज्या वेळेस या गटाची मोजणी आली, गटाची मोजणीमध्ये ज्यावेळेस आम्ही मोजणीला ते जे मालक आहेत मूळ 1चा 2 नंबर, हा 1चा 1 आणि 1चा 2, 1च्या 2 मध्ये बबन रेवजी गायकवाड यांचा 38 गुंठ्याचा उतारा आहे आणि 1चा 1 या ठिकाणी 13 गुंठ्याचा उतारा आहे। 9 गुंठ जमीन आणि 9 गुंठ त्या ठिकाणी क्षेत्र आणि 4 गुंठ पोटखराबा, असं एकत्रित 13 गुंठ्याचा 1चा 1 देखील 13 गुंठ्याचा उतारा आहे। ज्यावेळेस त्यांनी सरकारी मोजणी आणली त्यांना सुद्धा माहित नव्हतं, ते पूर्वी राहायला त्या ठिकाणी 1च्या 5चा अ मध्ये होते। त्यांना ज्यावेळेस उतारे काढले, ज्यावेळेस मोजणी त्यांची आली, ते म्हणले आम्ही या जागेचे मालक आहोत। आम्ही म्हणलं ठीक आहे, तुम्ही मालक आहात, तुम्ही रीतसर सरकारी मोजणी आणा, त्याप्रमाणे तुमचं जिथून क्षेत्र असेल त्याचा ताबा तुम्ही घ्या। मोजणी किती झाली? मोजणी फक्त 1च्या 2ची झाली, त्यावेळेस गटाचीच मोजणी ठरलेली होती। पण ज्यावेळेस सांगितलं अर्जदार फक्त बबन रेवजी गायकवाड आहेत, यांच्यात फक्त गटाची मोजणी होईल, त्याच्यामुळे आमच्या बाकीच्या गट 1 ते याचे 7 उतारे आहे सर, इथपासून 7 पर्यंत। तर जो 1चा 2 आहे ते फक्त त्यांनी तेवढाच मोजला, शेजाऱ्यांना वगैरे नोटीस काही गेलेलं नाही काही शेजाऱ्यांना, त्याच्यामुळे त्यांनी ती मोजणी काही मान्य केलेली नाही। त्याच्यामुळे त्यांनी काही रवून घेतलं नाही इथं काही। त्यावेळेस सांगितलं होतं तुमचं डिपार्टमेंट आणून, मी स्वतः सांगितलं होतं तुमचं काय असेल ते नियमाने रवून घ्या, म्हणजे परत काही वाद व्हायला नको। आणि यानंतर सर 3/9/2024 रोजी याचा सिटी सर्व्हे झाला। सिटी सर्व्हे होण्याचं कारण 2 गुंठ बक्षीसपत्र या ठिकाणी आमचे यादव दत्तू मामा यादव आणि आमचे चुलते
गोरक्षनाथ गायकवाड यांनी 2 गुंठ बक्षीसपत्र जागा या ठिकाणी सभामंडपासाठी दिली. सभामंडपासाठी ही जागा दिली 2 गुंठ्याचा त्या ठिकाणी, म्हणून या ठिकाणी सिटी सर्व्हे सुद्धा झालेला आहे. त्यामध्ये काही घरं होती, 1-2 घरांचं देखील सिटी सर्व्हेला नावं लागली गेली. सर्वेचा उतारा काय आहे आजचा? सिटी सर्व्हेचा सर्व उतारा असा आहे, याचे 7 गट तयार झालेले आहेत एकंदरीत. एक हनुमान मंदिर, त्यानंतर दुसरा ग्रामपंचायत बेल्ले, त्याच्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जे आपला सभामंडप झालाय ते मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे आहे. त्याच्यानंतर एक घर होतं तिथं विकास सुरेश गायकवाड वडलोपार्जित त्यांचं घर होतं, त्याच्यामुळे ते सिटी सर्व्हे लागलं गेलं. ग्रामपंचायत बेल्ले हा देखील 5 नंबरचा उतारा आहे. 6 नंबरला एक पाण्याचा टाकीचा महाराष्ट्रात जी जुनी टाकी होती या ठिकाणी बाळासाहेब दांगड साहेबांच्या काळातली, जे आणि त्यानंतर सार्वजनिक रस्ता सगळ्या गटांना अडथळा न व्हायच्यासाठी एक सार्वजनिक रस्ता देखील आहे. आता याचा नकाशा वगैरे सिटी सर्वे झाला म्हणजे याचा नकाशा झाला असेल. हो झालाय सर, काय हा नकाशा आहे. या नकाशावरती ही जागा कुठं कोणाकडे आहे आता? नकाशा प्रमाणे पाहिलं तर ती जागा गावकी काही ही जागा सर आपण आहे ना, ही जागा डेव्हलप केलेली. त्याच्यावर 15 निधी टाकला. निधी टाकल्यानंतर आहे ना, ती जागेचा पण आता आहे ना एक गट होणार. कारण कसं झालं ही आपले स्वयंपाकाचे शेड आहे, त्याच्यामुळे ना मंदिर आणि हे एकत्र जोडून हा 6 नंबरचा तर शासकीय निधी आहे ब्लॉकला. याला 15 वित्त आयोगातून बेल्लेच्या ग्रामपंचायतून पडला होता. त्याच्यानंतर हे मंदिर आणि हे सगळं सिटी सर्व्हे झाल्यानंतर त्याच्यानंतर पुढले आपण काही विकास कामे इथं आणली. विकास कामे सुशोभीकरणाची आणली असताना काही कामं झाली, काही करून देत नाहीत ही लोक. त्याच्यानंतर आपण काय केलं, गावकीची रात्री एक मिटिंग घेतली. मिटिंग मध्ये काही लोकांनी इथे असं टाकलं होतं, त्याच्या आम्हाला सामंजस्यपणे त्याचा तिढा सोडवायचा होता. सोडवायच्या कारणाने आम्ही मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी ते मागं थोडीफार आमची 4-5 गुंठे 4-5 फूट जागा होती मंदिराच्या मागे, ती आम्ही ऍडजस्ट करून त्यांना देऊन टाकली होती. त्याच्यानंतर ते म्हटले ठीक आहे आम्हाला चालते सगळ्या गोष्टी. ज्यावेळेस पुन्हा ते कामाला सुरुवात केल्यानंतर ते अडवलं काही लोकांनी. अडवल्यानंतर ते आता काम सध्या आम्ही चालू ठेवले, पण सिटी सर्व्हेनुसार त्यांचा इथं काही अधिकार नाही. त्यांनी मोजणी केली त्याच्यामध्ये त्यांचं निघते असं त्यांचं म्हणणं आहे. मोजणी पूर्ण गटाची करावी लागते सर. त्यांच्या एकाच गटाची एकाच वावराची झाली, पूर्ण गटाला नोटीस पण नाही. ती मोजणी आमच्या मंडळाला पण मान्य नाही. हे तुमचं मंडळ जे आहे ज्यावेळेस मोजणी झाली त्यावेळेला तुम्ही हजर नव्हते का? नाही, मोजणी झाली ना त्यावेळेस हजर होतो, पण याचा जो नकाशा निघतोय त्यांचं ते म्हणणे आमचं इकडंच निघतंय, गाभारात निघतोय. त्यावेळेस ही जुनी जाणती मंडळी यांची इथं घरं होती. हे बघा याची उतारे, यांची काहींची इथं पिंगळ्यांची घर होती, या दोनची होती, यांचं घर होतं. ही घरं इकडं असताना समजा आज ही जर यांचं घर इथं उभी असती तर या सिटी सर्व्हेला यांची नोंद असती, मग यांचं इकडं निघून फायदा काय होता किंवा निघलंच कसं असतं. मग आज जागा मोकळी दिसली म्हणून इकडं सारखायचा प्रयत्न या लोकांचा चालू आहे. सामंजस्याने तुम्ही बसले नाही काय? सामंजस्याने बसलो, त्याच्यावर चर्चा झाली. 2 वेळा आम्ही ऍडजस्ट जागा पण काढून दिली एवढं होऊन. त्याच्यानंतर ते पण तयार झाले. ज्यावेळेस काम चालू होणार इथं काम चालू व्हायला त्यांनी अडथळा आणला. ते म्हटलं आम्हाला हे मान्य नाही. त्याच्यानंतर त्यांनी असं रस्ते अडवले, इथं सरपण वगैरे टाकलं, भांगार टाकलं. काय चोरी झाली? त्यातलं काय भांगार चोरी गेलेले कमीत कमी आहे ना सर 150-200 फूट याचे व्यायाम साहित्य होते. हे सामाजिक कार्यकर्ते होते. पहिले मंदिर होतं ना, त्यांना सर्व गोष्टीची कल्पना होती. त्यावेळेस त्यांनी ह्या गोष्टीची काही त्याला अडवणूक केलेली नाही, परंतु आज ते अडवणूक करतात. आज का करतात? आज का करतात ते त्याचं कारण सांगत नाहीये. कारण ती जमीन आहे आणि ना, ते ती देखील जमीन आम्ही त्यांना त्यांच्या बोललो होतो, कार्यक्रम त्यांना माहिती झाल्यानंतर नव्हतं पाहू. ही जमीन आमच्या नावे आहे. कार्यक्रम आल्यावरती कार्यक्रमाच्या आज तोंडावरती त्यांना भांडण करतात. ऑनलाईन माहिती झालं का ही जमीन आमच्या नावे आहे. ज्या वेळेला पहिला अडथळा करीत नव्हते ते. मंदिर बांधायच्या ते अगोदर सगळं मंदिर कंपाऊंड बांधायच्या होतं अगोदर त्यांनी आम्हाला अडथळा तुम्ही बिलकुल केला नाही. ते बोलले अजून पाठीमागे घ्या, बरं का? अजून पाठीमागे घ्या. मंदिर मंदिर बांधायच्या अगोदर आहे ना त्या वेळेला त्यांनी व्हायच्या अडथळा अगोदर बिलकुल ना केलेला नाही. कंपाऊंड होतं. आता त्यांना असं कळलंय का ही जमीन आपल्या नावे आहे. त्यामुळं ते बोलतात आता ही जमीन आमच्या नावे आल्यामुळं ही जमीन इथपर्यंत आमचा अधिकार आहे, याच्यावरती आमचा अधिकार इथपर्यंत आहे. ते आता हे दाखवतात आमचा अधिकार आहे इथपर्यंत. ते मंडळाचे विश्वस्त कार्यकारी होते इथं भरपूर दिवस आणि आजही आहेत. आता आहे ना सर, आजही आहेत. तुमच्या माध्यमातून मी नाही लोकांना एकच सांगतो, आणि परिसरातील काही ट्रॅक्टरवाले असतील, काही जीसीबीवाले असतील, काही वेल्डर असतील, काही गिल्डर असतील, काही फिटर, त्या लोकांनी इथं यायचं. मंदिरात येऊन कोणाच्या ऐकण्यावरून काही सांगण्यात आलं तर त्याच्यावर मंडळ काय करेल ती कायदेशीर कारवाई त्या व्यक्तीवर होईल जो इथं येईल त्याच्यावर. जो ट्रॅक्टर घेऊन येईल, जीसीबी आणल, काही तोडायचा फोडायचा मंडळाचा प्रयत्न करेल, त्याच्यावर कायदेशीर कारवाई मंडळाचं
जर त्याची परत एकदा तुम्ही शासकीय मोजणी आणली आणि जर शासकीय मोजणी पूर्ण गटाची झाली, तर काढून पूर्ण घेऊन गटाची झाली, सगळे जर सहमत झाले तर त्यांची त्यांना काढून देऊ. देऊ. पण मंजूर आम्ही करून सिटी टाकतो, सर्वे मंजूर झालेल्या त्यांना भविष्यात त्रास नको म्हणून दुसरी जागा त्यांना ऍडजस्ट करून देत होतो. काही त्या लोकांनी ऐकलं नाही. त्याच्यामुळं जरी पुन्हा मोजणी झाली, त्यांची जागा इकडे निघली तर आमच्याकडे उपलब्ध जागा आहे, आम्ही ऍडजस्ट करून देऊ शकतो. आणि त्यांना तिथंच पाहिजे असेल तर ती त्यांनी घ्यावा. मागून दाखवा. तुळशीरामचं घर आहे तो तिथं उभं राहील. तुळशीरामचं घर कुठं होतं? इथं होतं. मग तिथं उभं राह ना तू. मग तू या छातीला लावता येईल. मग मी यांच्या जागा गुलाब होईल. हो आता इथपर्यंत जमीन तुम्ही दिलेली आहे ना, हा दिली जेवायला दिलेली गावकीला, जेवायला दिलेली. आम्ही देवाला दिली. काय कसं होतं म्हटलं इकडं? इकडं 5 फूट मंडळाने जागा सोडली होती. बैल पोळा असला का आपल्या बैलांना फेरी मारायला, पण त्यांच्या म्हणण्याने सरासरी जागा त्यांची निघती म्हणून गावकी तिकडे जागा निघत होती, म्हणून ही 5 फूट बी जागा त्यांना देऊन टाकली होती सहखुशीनं मंडळाने. नको हाज्या काजा बा आपल्या गावातलेच बा सगळे कार्यकर्ते म्हणून, पण त्यांना सहखुशीनं बी 5 फूट जागा दिली. अजून ते म्हणतात तिकडे जागा आहे. मग त्यांनी रीतसर मोजणी टोटल गटाची आणावा आणि रीतसर निघत असेल तर मंडळ बी त्यांना द्यायला तयार आहे. त्यांची जागा निघत असली तर मंदिर पाडायची वेळ आली तर मंदिर पाडून बी त्यांना जागा देऊ शकतो आम्ही. सामंजस्याने त्यांनी आता कार्यक्रम होऊन द्यायला पाहिजे असं तुम्ही त्यांना सांगितलं नाही? त्यांना सांगितलं होतं, सगळं झालं. इथं जुन्या लोकांनी पोल रावलेले होते 5 फूट माग, ते त्यांनी वैतीत काढून फेकून दिले. ते म्हणले आमची जागा निघत, तर मंडळ म्हणलं त्याच्या बदली तुमची 2 गुंठ निघत असेल तर इकडे 5 फूट ही जागा तुम्हाला वापरा. मंडळाने सहमतीने दिली होती त्यांना, पण त्यांची ती भूमिका नाही. कार्यक्रम होऊन द्यायचा नाही म्हणून त्यांची अशी भूमिका आहे. म्हणून त्यांनी तिथं झाले व्यायामाचे मटेरियल बिटेरियल सगळं चोरी गेले. 2-4 तिथे पोल टाकले त्यांनी राहिलेले उरलेले.